की दोन्ही ठिकाणी एक विचाराचं सरकार आहे हॅलो. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की या पूर्ण परिस्थितीमध्ये मोदीजी देखील राज्याला वेगवेगळ्या विषयावर मदत करत आहे. राज्यात वेगवेगळ्या पायाभूत प्रकल्पासाठी आणि वेगवेगळ्या केंद्र सरकारची टीम या ठिकाणी येईल. आता दिल्लीशी संपर्क होऊन दिल्लीची टीम देखील येऊन या संदर्भामध्ये जे काही प्रचलित आपलं धोरण आहे तसं एसडीआरएफ आणि एनडीआरएफ मध्ये आपल्या दोघांची मदत असते आणि दोघांचा जॉईंट निधी त्या संदर्भात असतो. परंतु भविष्यामध्ये अधिकची मदतची गरज पडली तरी जरूर आवश्यकता वाटल्यास एकदा एकंदरीत टोटल नुकसान किती पद्धतीचं झालेलं आहे आणि त्याला एकूण रक्कम किती लागणार आहे त्या संदर्भामध्ये निर्णय करून या संदर्भामध्ये निश्चितच केंद्र सरकारची मदत देखील घेतली जाईल. बरं, आता असं आहे की तुमच्यासाठी पण काही कृषी क्षेत्र नवीन नाहीये. ज्या आकडेवारी आता समोर येते त्यानुसार तुम्ही साधारण 7,000 पर एकरी प्रत्येक शेतकऱ्याला देऊ शकता. शेतकरी आज म्हणतोय की नुसतं सोयाबीन जर पेरलं असेल तर किमान 25,000चा एकरी खर्च आहे. बाकीचे सगळे खर्च जर आपण धरले तर नवले साहेब सांगतात की शेतकऱ्याला किमान 50,000 रुपये एकरी द्यायला पाहिजे. हे सगळं एवढं जशा मागण्या येतात तसं देता येणं शक्य नाहीये. पण मग सरकारला 7,000च्या पुढे जायचं असेल तर काय वाटतं जयस्वाल साहेब तुम्हाला, साधारण किती पर एकरी किमान शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत की जेणेकरून आज जे संकट उभं राहिलेलं आहे त्याच्याकडून त्याला थोडंसं तरी दिलासा मिळू शकेल? 7,000 ही दिलाशाची रक्कम नक्की नाहीये. मी सर्वप्रथम एक बाब आपल्याला सांगू इच्छितो की मला म्हणजे पूर्वनियोजित दुसऱ्या चर्चेला जायचं, त्यामुळे मी उत्तर आपल्या प्रश्नाचं देईल. आणि मी आपल्याला सांगतो की आपल्याला जर माहित असेल तर आपण मागच्या सरकारमध्ये माननीय शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 2 हेक्टरच्या ठिकाणी 3 हेक्टर आणि त्याशिवाय निकषाच्या बाहेर जाऊन आपण मदत केलेली आहे. निकष इन जनरल परिस्थितीमध्ये वेगवेगळे सरकार अस्तित्वात असताना देखील तेच होते, परंतु मागच्या सरकारने निकषाचा बाहेर जाऊन मदत केली आहे आणि त्यामुळे या सर्व विषयावर लक्ष आहे. आणि जे मागच्या महायुतीच्या शासनामध्ये आपण जेव्हा जसे निकषच्या बाहेर जाऊन मदत केली होती, एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये या संदर्भामध्ये उचित निर्णय घेण्यात येईल.